कसं करणार याला आपण? सो आजचा पहिला प्रॉब्लेम आहे रिझॉल्व इनटू पार्शियल फ्रॅक्शन्स ऑफ x स्क्वेअर डिवाइडेड बाय x रेज टू 4 मायनस 1. ओके, याला कसं सॉल्व करणार आहे? पहिल्यांदा काय चेक करतोय आपण? चेक डिग्री ऑफ डिनॉमिनेटर ग्रेटर देन न्यूमरेटर. आहे का? डिनॉमिनेटरला डिग्री 4 आहे, न्यूमरेटरची डिग्री x ची काय आहे? 2 आहे. सो वी कॅन रिझॉल्व इनटू पार्शियल फ्रॅक्शन्स. सो आता खालचे जे डिनॉमिनेटर जे आहे त्याचे फॅक्टर्स पाडायचे आहेत आपल्याला. सो काय आहेत त्याचे फॅक्टर्स? डिनॉमिनेटरचे फॅक्टर्स पाडायचे. गेटिंग इट? सो दिस विल बी इक्वल टू x स्क्वेअर डिवाइडेड बाय x स्क्वेअर चा स्क्वेअर लिहू शकतो मी. हा, ओके, x स्क्वेअर चा स्क्वेअर लिहू शकतो. x रेज टू 4 ला काय लिहू शकतो मी? x स्क्वेअर चा स्क्वेअर. हे x स्क्वेअर कटणार नाही कारण इथं मायनस मध्ये 1 आहे. गेटिंग इट? म्हणजेच काय, ह्या 1 चा पण स्क्वेअर करू शकतो. म्हणजे आपल्याकडे काय फॉर्म्युला आहे? a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर असेल तर त्याला काय लिहू शकतो मी? a प्लस b, a मायनस b लिहू शकतो. बरोबर आहे. मग मी याला काय लिहितो? दिस इज इक्वल टू x स्क्वेअर डिवाइडेड बाय a च्या ठिकाणी काय आहे? x स्क्वेअर आहे प्लस b च्या ठिकाणी काय आहे? 1 आहे डिवाइडेड बाय x स्क्वेअर मायनस 1. बरोबर आहे. मग आता हे लिनियर फॅक्टर्स आहेत का? दीज आर नॉट लिनियर फॅक्टर्स. x चा स्क्वेअर येते, ह्याचे तरी लिनियर फॅक्टर पडतील आपल्याला. x स्क्वेअर ह्याला परत a स्क्वेअर मायनस b स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये लिहून a प्लस b a मायनस म्हणजे x प्लस 1 x मायनस 1 पडेल. पण इथं आपल्याला एक x स्क्वेअर प्लस 1 हा देखील एक फॅक्टर आहे, त्याचे लिनियर फॅक्टर पडत नाही. मग ही केस 3 च्या फॉर्म मध्ये जाईल का? केस 3 काय आहे? इररिड्युसिबल फॅक्टर असेल तर आपण केस 3 ला सॉल्व्ह करणार आहे. आपण केस 3 चे प्रॉब्लेम अजून सॉल्व्ह केलेलेच नाही, पण इथे एक आपल्याला वेगळी ट्रिक अवलंबावी लागेल. सबस्टिट्यूशन मेथड. सबस्टिट्यूट x स्क्वेअर इज इक्वल टू t. x स्क्वेअर इज इक्वल टू t ठेवल्यानंतर हा जो फॅक्टर आहे डिनॉमिनेटरचा हा लिनियर होऊन जाईल आणि हा देखील लिनियर होऊन जाईल. न्यूमरेटर मध्ये देखील x स्क्वेअर आपल्याला काय पुट करावं लागेल? t पुट करावं लागेल. ठीक आहे. सो दिस विल बी इक्वल टू t अपॉन t प्लस 1 t मायनस 1. ठीक आहे. मग आता याचे रिझॉल्व करू शकतो आपण. याला रिझॉल्व जर केलं तर a अपॉन काय? एक फॅक्टर t प्लस 1 खाली a च्या खाली लिहिला प्लस b अपॉन b च्या खाली लिहिला दुसरा फॅक्टर t मायनस 1. याला म्हणा आता इक्वेशन नंबर 1. ठीक आहे. आता आपल्या रेग्युलर मेथड चालू करूया आणि एकदा का t च्या फॉर्म मध्ये आपला आन्सर आला फायनल इक्वेशन 1 मध्ये ठेवू, नंतर परत आपण पुट बॅक करू t इज इक्वल टू x स्क्वेअर. मग तेव्हा आपलं फायनल आन्सर येईल. सो a काय करायला पाहिजे? आता एलसीएम घेणार. घ्या एलसीएम. t अपॉन t प्लस 1 t मायनस 1 इज इक्वल टू t प्लस 1 डिनॉमिनेटर मध्ये आणि t मायनस 1. a इन द ब्रॅकेट t मायनस 1 प्लस b इन द ब्रॅकेट t प्लस 1. डिनॉमिनेटर सेम आहे, असणारच आहे, दोन्हीकडचा कॅन्सल होईल. मग काय आहे इक्वेशन? t इज इक्वल टू a इन द ब्रॅकेट t मायनस 1 प्लस b इन द ब्रॅकेट t प्लस 1. कॉल दिस एज इक्वेशन नंबर 2. आता टू फाइंड a and
बी ए आणि बी ची व्हॅल्यू फाइंड करायची आपल्याला. कशा करता येतील इकडे लिहितो मी. पुट अगोदर इथे पुट t minus 1 is equal to 0 in equation 2 आणि नंतर काय करणार आहे पुट t plus 1 is equal to 0 in equation 2. मग काय आहे t is equal to काय 1 in equation 2. इकडे काय t is equal to minus 1 in equation 2. so इथं जर t is equal to इक्वेशन 2 मध्ये आपण 1 ठेवलं तर काही 1 is equal to a in the bracket 0 होऊन जाईल. 1 minus 1 0 0 into a 0 b into काय 2 येईल. मग b ची व्हॅल्यू काय आली 1/2. तसंच इकडे देखील t ची व्हॅल्यू जर आपण -1 ठेवली तर हा हे b into 0 होऊन जाईल कारण -1 plus 1 काय होऊन जाईल 0 होऊन जाईल b into 0 आणि t च्या ठिकाणी जर -1 ठेवला इथे पण -1 इथे पण -1 तो -1 is equal to a in the bracket -1 हे मायनसचं ऍडिशन आहे मल्टिप्लिकेशन नाहीये त्यामुळे मायनस इंटू मायनस प्लस करू नका. ठीक आहे. सो -1 is equal to -2a -1 -2 ऍडिशन किती झालं -2 झालं इंटू a -2a. दोन्हीकडचं मायनस साइन जर कॅन्सल केला आपण सो a ची व्हॅल्यू काय येईल 1/2. a ची व्हॅल्यू आली 1/2. मग काय करायचं आता पुट द व्हॅल्यूज ऑफ a and b in equation 1. इक्वेशन 1 मध्ये a आणि b च्या जर व्हॅल्यू ठेवल्या तर काय सो t upon t plus 1 t minus 1 is equal to a ची व्हॅल्यू काय काढली आपण 1/2. 1 divided by 2 in the bracket t plus 1. b ची व्हॅल्यू पण काय 1/2 in the bracket t minus 1. हवं तर 1/2 कॉमन काढा 1 upon t plus 1 plus 1 upon t minus 1. अजून आपलं सोल्युशन संपलेलं नाहीये. a आणि b चे जरी व्हॅल्यू काढलेले आहेत आपण आपल्याला रिझॉल्व इनटू पार्शियल फ्रॅक्शन कसे कोणत्या व्हेरिएबल मध्ये दिले x मध्ये दिलेले आहे तर आपल्याला हे t चालणार नाही तर मग काय करणार पुट बॅक t is equal to x square. या इक्वेशन मध्ये t is equal to x square ठेवून द्या जे की आपण इथं x square is equal to t ठेवलं होतं ते t is equal to x square ठेवून द्या. मग आपल्याला जे प्रॉपर रिझॉल्व केलेले फ्रॅक्शन्स आहेत ते भेटतील. ठीक आहे. सो x square डिवाइडेड बाय x square plus 1 जिथे जिथे t आहे तिथे पुट बॅक करायचं x square. x square minus 1 is equal to 1/2 in the bracket. इथपर्यंत असं जरी लिहिलं तरी चालेल असं जरी लिहिलं तरी चालेल. सो 1/2 1 upon x square plus 1 plus 1 upon x square minus 1. This is your final answer. You have resolved x square upon x raised to 4 minus 1 into partial fractions using substitution method. इथे एक इम्पॉर्टंट आहे आपण x square ला काय केलं t पुट केले बाकीची प्रोसिजर सेम आहे. नाउ राइट डाउन. So the next numerical is resolve into partial fractions of e raised to x divided by e raised to 2x plus 4 e raised to x plus 3. इथं पण आपल्याला सबस्टिट्यूशन मेथड अप्लाय करायला लागेल आहे. ठीक आहे. सबस्टिट्यूट काय सबस्टिट्यूट करायचंय e raised to x is equal to t. e raised to x is equal to t जर पुट केलं मी याच्यामध्ये तर हे झालं t डिवाइडेड बाय e raised to 2t plus 4t plus 3. ठीक आहे. सॉरी e raised to मी असं नाही लिहिता येईल आपल्याला e raised to x raised to 2 करता येईल आपल्याला म्हणजे t चा काय करता येईल आपल्याला स्क्वेअर करता येईल. काय केलं आपण इथं e raised to
हे काय होतं ई रेस टू 2x होतं. मी याला ई रेस टू एक्स चा स्क्वेअर लिहू शकतो नाही. मग ई रेस टू एक्स ला काय पुट केलं टी पुट केलं आणि त्याचा स्क्वेअर म्हणजे टी चा स्क्वेअर. गेटिंग इट. मग ह्याला आपण फॅक्टर पाडू शकतो टी स्क्वेअर मायनस 4t प्लस 3. मल्टिप्लिकेशन काय आलं पाहिजे 3 आलं पाहिजे आणि ऍडिशन काय आलं पाहिजे 4 आलं पाहिजे. काय असतील त्याचे फॅक्टर्स. सो दिस विल बी काय असतील फॅक्टर्स बघा किंवा याला मी एक स्टेप वाढवतो पाहिजे तर इज इक्वल टू टी अपॉन टी प्लस 3 आणि टी प्लस 1 असं लिहिता येईल का. 3 प्लस 1 4 ऍडिशन सेंटरला पाहिजे म्हणजे टी चा जो कोएफिशियंट आहे त्याचं तिथे ऍडिशन असलं पाहिजे ह्या दोन कॉन्स्टंटचं 3 प्लस 1 4 आणि कॉन्स्टंट टर्म जी आहे ती 3 into 1 3 आलं पाहिजे. या दोन फॅक्टरची जी कॉन्स्टंट आहे 3 into 1 3 आलं पाहिजे. ठीक. मग झालं हे आपले नॉर्मल लिनियर फॅक्टर्स आले आपले आणि आपल्याला नॉर्मल आपले मेकॅनिकल प्रोसिजर जी आहे आपली नेहमीची a अपॉन टी प्लस 3 प्लस b अपॉन टी प्लस 1 कॉल दिस एज इक्वेशन नंबर 1. काय करायचं मला आता नेहमीप्रमाणे एलसीएम घ्यायचं. तेच करायचं नेहमी फक्त फॅक्टर्स कसे पाडायचे आणि केस कोणचे आहे त्याच्यावरून हे आपल्याला आयडेंटिफाय करणं गरजेचं आहे. आणि हे एक दोन टिपिकल प्रॉब्लेम्स आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला सबस्टिट्यूशन मेथड देखील वापरावी लागते. सो इथं काय मग हे तर LHS ऍज इट इज न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर याचं जर एलसीएम काढला आपण तर काय येईल टी प्लस 3 टी प्लस 1 इथे a in the bracket t plus 1 plus b in the bracket t plus 3. मग जसं प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये कट होईल डिनॉमिनेटर LHS आणि RHS साईडला तसं इथे देखील काय शिल्लक राहिलं t is equal to a in the bracket t plus 1 plus b in the bracket t plus 3. मग आता काय करायचं आपल्याला टू फाइंड काय फाइंड करायचं a and b फाइंड करून आपण इक्वेशन 1 मध्ये ठेवणार आहे आणि परत t च्या फॉर्म मध्ये जे इक्वेशन रिझल्ट येईल त्याला आपण परत e raised to x च्या फॉर्म मध्ये लिहिणार आहे t is equal to e raised to x पुट बॅक करून. ठीक आहे. मग काय पुट t is equal to काय मी डायरेक्ट लिहितो आता t is equal to -3 in equation 2 याला म्हणा इक्वेशन नंबर 2. एकदा हा फॅक्टर 0 ठेवायचा म्हणजे t is equal to काय -3 आणि दुसऱ्यांदा हा फॅक्टर 0 ठेवायचा म्हणजे काय येते पुट t is equal to -1 in equation नंबर 2. आता डायरेक्ट करतो मी -3 is equal to हे -3 plus 3 0 झालं म्हणजे b पण 0 झालं. a in the bracket -3 plus 1 किती झालं -2. दोन्हीकडचं मायनस कॅन्सल होईल. a is equal to काय मग 3/2 किंवा एक स्टेप वाढवतो मी -3 is equal to -2a दोन्हीकडचं मायनस साइन कॅन्सल करू शकतो आपण. सो a is equal to काय आलं व्हॅल्यू 3/2. सो a ची व्हॅल्यू आली आहे 3/2. आता b ची व्हॅल्यू काढण्यासाठी आपल्याला काय पुट करावं लागेल पुट t is equal to -1 इन इक्वेशन नंबर 2. ह्या इक्वेशन मध्ये जर -1 प्लस 1 काय झालं 0 झालं म्हणजे a काय झाला 0 झालं. -1 t च्या ठिकाणी इथं -1 ठेवलं इथं -1 ठेवलं तर हा 0 झाला प्लस ला प्लस इज इक्वल टू 0 प्लस इथं -1 प्लस 2 म्हणजे किती झालं प्लस b into 2 -1 plus 3 is 2. So b is equal to काय मग किंवा -1 is equal to 2b. So b is equal to -1/2. b ची व्हॅल्यू आली -1/2. नेक्स्ट स्टेप काय पुट बॅक a and b किंवा पुट द व्हॅल्यूज of a and b in equation number 1. ठीक है. So this will be t upon t plus 3 and t plus 1
इज इक्वल टू ए ची व्हॅल्यू काय काढली आपण 3/2 इन द ब्रॅकेट t plus 3 minus 1/2 in the bracket t plus 1. ठीक आहे, आपलं आन्सर पूर्ण झालेलं नाहीये. काय करायचं आपल्याला पुट बॅक, कारण क्वेश्चन कोणत्या फॉर्म मध्ये विचारलाय, कोणत्या व्हेरिएबल मध्ये विचारलाय, x च्या फॉर्म मध्ये विचारलेला आहे आणि आपण आन्सर देतोय कोणचं, t च्या फॉर्म मध्ये आन्सर देतोय. म्हणून आपल्याला काय करायचं, परत पुट बॅक करायचंय. जे सुरुवातीला आपण t पुट केलं होतं ते परत काय करायचं, t पुट बॅक करून टाकायचं. ठीक आहे, या इक्वेशन मध्ये इन अबव इक्वेशन. सो अपॉन t plus 3 t plus 1 किंवा तुम्ही डायरेक्ट अपॉन 2x plus 4 plus 3 असं लिहू शकता, कारण त्याचेच हे फॅक्टर्स आहेत. ठीक आहे, इज इक्वल टू 3/2 plus 3 minus 1/2 plus 1. 1/2 कॉमन घेतलं तरी चालेल किंवा दिस कॅन बी युअर फायनल आन्सर. जर अजून सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये पाहिजे असेल तर 1/2 कॉमन घ्या, plus 3 आणि हे मायनस 1/x plus 1. This can be your final answer if you solve little more simplified form. Now write it down. इथे आपलं t ला काय लिहायचंय, लिहायचंय. ठीक आहे, चुकून ते टीच राहून गेलं. किंवा हे काय आहे, थोडक्यात त्या दोघांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर काय येणार आहे डिनॉमिनेटर मध्ये, ती जी आपल्याला2x plus 4 plus 3 हेच येणार. असं लिहा किंवा असं लिहा, बोथ आर करेक्ट आन्सर. ठीक आहे, नाउ राइट इट डाउन. So the next numerical is x square minus 1 upon x square plus 1 x square plus 2. हे फॅक्टर्स देखील इरिड्युसिबल आहेत, पण आपण केस 3 ला सॉल्व करणार नाहीयेत. हे का, कारण फॅक्टर्स 2 आहेत आणि व्हेरिएबल काय येतील 4 येतील. bx plus c plus dx plus cx plus d असे फॅक्टर्स येतील. त्यामुळे आपण काय करतोय, सबस्टिट्यूशन मेथड अडॉप्ट करतोय. ठीक है, सो सब्स्टिट्यूट x स्क्वेअर इज इक्वल टू काय पुट करणार आहे आपण, t पुट करणार आहे या इक्वेशन मध्ये. मग काय येईल, t minus 1 डिवाइडेड बाय t plus 1 t plus 2 इज इक्वल टू, याला काय लिहिते मला, a डिवाइडेड बाय t plus 1 plus b divided by t plus 2. Call this as equation number 1. नेहमीप्रमाणे एलसीएम घ्या, t minus 1 divided by t plus 1 t plus 2. ठीक है, इज इक्वल टू एलसीएम इकडे t plus 1 t plus 2. a in the bracket काय येईल, t plus 2 plus b in the bracket काय येईल, t plus 1. as usual LHS चा डिनॉमिनेटर आणि RHS चा डिनॉमिनेटर सेम आहे, कॅन्सल होतील. सो काय रिमेन आहे, लेफ्ट हँड साइडला t minus 1 is equal to राइट हँड साइड मध्ये आहे a in the bracket t plus 2 plus b in the bracket t plus 1. मग आपल्याला व्हॅल्यूज काढायच्यात, कशाची व्हॅल्यू काढायच्यात, a आणि b ची व्हॅल्यू. टू फाइंड व्हॅल्यूज ऑफ a and b, जसं आपण नेहमी प्रमाणे करतो तसं करायचं. पुट t इज इक्वल टू -1, हा फॅक्टर t plus 1 इज इक्वल टू 0 म्हणजे t इज इक्वल टू काय झालं -1. कुठल्या इक्वेशन मध्ये ठेवायचं,
इन इक्वेशन नंबर 2 याला म्हणा इक्वेशन नंबर 2 इन इक्वेशन नंबर 2. नंतर t इज इक्वल टू जर -2 ठेवलं सॉरी पुट t इज इक्वल टू -2 इन इक्वेशन तर आपल्याला दुसरा फॅक्टर दुसरा कॉन्स्टंट मिळेल. अशा प्रकारे आपण ए आणि बी प्रत्येक केस मध्ये आपण असंच करतोय, प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये आपण सेम प्रोसिजर करतोय. त्यामुळे मी याला मेकॅनिकल म्हणजे तेच रिपीट करायचं आपल्याला, फक्त व्हॅल्यूज वेगळ्या आहेत आणि डिनॉमिनेटर चेक करायचं आपल्याला काय आहे. डिग्री ऑफ डिनॉमिनेटर ग्रेटर दॅन न्यूमरेटर असेल तर सो वी कॅन सॉल्व बाय वी कॅन रिझॉल्व इट इनटू पार्शियल फ्रॅक्शन. ठीक आहे. आणि नसेल तर काय करायचं त्याच्यावर केस 2 आणि केस 3 पडतात. ठीक आहे. सो मग t इज इक्वल टू -1 ठेवून द्यायचे. -1 -2 किती झालं -1 -1 इज इक्वल टू a इन द ब्रॅकेट -1 प्लस 2 प्लस b इन द ब्रॅकेट 0. कारण -1 प्लस 1 काय झालं 0 म्हणजे b काय झाली 0 झाली. -2 इज इक्वल टू a इन द ब्रॅकेट 1 -1 प्लस 2 ची व्हॅल्यू काय 1 -1 प्लस 2 इज इक्वल टू 1. सो a ची व्हॅल्यू काय आली मग -2. t इज इक्वल टू -2 जर ठेवला आपण ते इथे ठेवतो मी -2 -1 इज इक्वल टू a इन द ब्रॅकेट -2 प्लस 2 0 झालं प्लस b इन द ब्रॅकेट -2 प्लस 1 हे झालं -3 -2 -1 इज इक्वल टू हे झालं 0 प्लस b इन द ब्रॅकेट -1 -2 आणि -2 प्लस 1 किती आहे -1. सो -3 इज इक्वल टू -b. So b is equal to -3. b ची व्हॅल्यू काय आली -3 आहे. ठीक आहे. मग a आणि b ची व्हॅल्यू आपण पुट करणार आहेत इक्वेशन 1 मध्ये. पुट द व्हॅल्यूज ऑफ a and b in equation number 1. काय ते मग ते इक्वेशन नंबर 1. सो t -1 डिवाइडेड बाय t प्लस 1 t प्लस 2 इज इक्वल टू a ची व्हॅल्यू आहे -2 डिवाइडेड बाय t प्लस 1 आणि b ची व्हॅल्यू आहे -3 डिवाइडेड बाय काय आहे t प्लस ह्या t च्या व्हॅल्यूज ठेवल्यात आपण. सॉरी b ची व्हॅल्यू -3 मायनस काय होईल कॅन्सल होईल दोन्हीकडचं. b ची व्हॅल्यू काय +3 आहे. ठीक आहे. a ची व्हॅल्यू मात्र -2 आहे. आता काय करायचं जे आपण सबस्टिट्यूट केलं होतं x2 ते पुट बॅक करायचं. x2 t जे पुट केलं होतं आपण ते पुट काय करायचं पुट बॅक t is equal to x square in above equation. मग काय येते t च्या ठिकाणी काय ठेवणार आपण x square ठेवणार. x square -1 डिवाइडेड बाय x square plus 1 x square plus 2 is equal to 3 प्लस ची टर्म अगोदर लिहितो मी t प्लस t च्या ठिकाणी काय ठेवणार आपण परत पुट बॅक करतोय x square प्लस 2 आणि मायनस ची टर्म मी नंतर लिहितो -2 इन द ब्रॅकेट डिनॉमिनेटर मध्ये x स्क्वेअर प्लस 1. ह्याला जर सॉल्व केलं तर आपलं पहिलं जे न्यूमरिकल एकदम स्टार्टिंगला दिलेलं आहे तेच x स्क्वेअर -1 डिवाइडेड बाय x स्क्वेअर नाही हेच आहे आपलं पहिलं. ठीक आहे. त्याचे काही फॅक्टर्स वगैरे आपण पाडलेले नाहीत. ठीक आहे. सो दिस इज युअर फायनल आन्सर. We have resolved into partial fractions of the given numerical. Now you can write it down. So the next numerical is 8x minus 4 in the denominator 3x square minus 2x minus 1. So आता डिनॉमिनेटरचे फॅक्टर्स लिनियर फॉर्म मध्ये आपल्याला पाहायचे. कसं करणार 3 1 जा 3 म्हणजे -3 हे मल्टिप्लिकेशन आलं पाहिजे आणि -2 हे तुमचं काय आलं पाहिजे ऍडिशन आलं पाहिजे. असे फॅक्टर्स पाहायचे.
मग काय येईल इज इक्वल टू सो पहिल्यांदा काय चेक करणार आपण डिग्री ऑफ डिनॉमिनेटर इज ग्रेटर दॅन न्यूमरेटर डिनॉमिनेटरची डिग्री काय 2 आहे न्यूमरेटरची डिग्री काय 1 आहे x चा इंडेक्स इथे मॅक्सिमम 1 आहे इथे x चा इंडेक्स काय मॅक्सिमम 2 आहे म्हणजे ही कंडिशन सॅटिस्फाय होते सो वी कॅन रिझॉल्व इट इनटू पार्शियल फ्रॅक्शन्स सो फॅक्टर्स कसे काढणार याचे इज इक्वल टू 8x minus 4 divided by 3 1 जा 3 मग 3 चे असे फॅक्टर्स पडले पाहिजे ज्याचे ऍडिशन -2 येईल आणि मल्टिप्लिकेशन मात्र -3 येईल मग -3 into 1 जर केलं तर -3 आणि +1 यांचे ऍडिशन किती आहे -2 आहे आणि -3 into 1 काय -3 आहे इथं आपण काय करतो 3 ने 1 ला मल्टिप्लाय करतो आणि नंतर फॅक्टर पाहतो ठीक आहे हा इथे जर काही नसेल तर मग आपण डायरेक्ट 1 मल्टिप्लिकेशन येईल अशा पद्धतीने फॅक्टर्स पाहतो पण इथं काय आता 3 दिलेलं आहे म्हणून आपल्याला -3 आणि 1 हे फॅक्टर्स पाहावे लागतील तर याला सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये जर लिहायचं असेल तर 3x² - 3x + x लिहू शकतो आपण याला -1 का लिहायचं कारण -3 आणि 1 यांचं मल्टिप्लिकेशन जे -3 3 -1 चा -3 आणि -3 आणि 1 यांचं जे ऍडिशन आहे ते -2 ठीक आहे म्हणून आपण हे दोन फॅक्टर सिलेक्ट केले सो फॅक्टर काढणं महत्वाचं आहे याच्यामध्ये इज इक्वल टू 8x - 4 डिवाइडेड बाय काय करता येईल मला 3 कॉमन घेतो मी याच्यातून किंवा 3x कॉमन घेतो मी याच्यातून x प्लस किंवा x - 1 मग इथे काय येईल इथं आपला नेक्स्ट जो आहे तो x - 1 येणारच आहे मग इथे काय घ्यावं लागेल आपल्याला +1 कॉमन घ्यावं लागेल याबरोबर इथे पण 1 आहे आणि इथे पण याच्या मल्टिप्लिकेशन मध्ये 1 आहे सो हे फॅक्टर काय आले मग 8x - 4 डिवाइडेड बाय इथे परत x - 1 कॉमन आहे आणि हे 3x + 1 अशा पद्धतीने तुमचे फॅक्टर्स आहेत सो याला काय लिहिलं आहे आता आपण 8x - 4 लिनियर फॅक्टर आले आपले मग आपल्या नेहमीच्या प्रोसिजर नुसार आपण त्याला कॉन्स्टंट देणार आहेत x + 1 ठीक आहे सो दिस इज इक्वल टू a अपॉन एक फॅक्टर a च्या खाली लिहायचं x - 1 प्लस b अपॉन दूसरा फॅक्टर 3x + 1 डिनॉमिनेटर मध्ये b चे कॉल दिस एज इक्वेशन नंबर 1 नाउ as usual LCM घ्या 8x - 4 divided by x - 1 3x + 1 is equal to LCM घेतला आपण याचा x - 1 3x + 1 याला लिहितो मी a in the bracket 3x + 1 a ने याला मल्टिप्लाय केलं या फॅक्टरला प्लस b ना या फॅक्टरला मल्टिप्लाय केलं x - 1 काय येणार आहे हे कॅन्सल होणार आहे ॲज युजुअल लेफ्ट हँड आणि राईट हँडचे डिनॉमिनेटर्स काय सेम आहेत म्हणून कॅन्सल केलं आपण मग काय शिल्लक राहिलं 8x - 4 is equal to a in the bracket 3x + 1 plus b in the bracket x - 1 मग काय करायचं आता टू फाइंड the values of a and b काय पुट करणार आहे आपण एकदा पुट x - 1 is equal to 0 म्हणजे x is equal to काय 1 in equation number 2 call this as equation number 2 प्रत्येक न्यूमरिकल मध्ये असंच केलं आपण ठीक आहे याच्यामुळे आपल्याला एक फॅक्टर एक कॉन्स्टंट मिळून जाईल आणि दूसरा फॅक्टर इज इक्वल टू जर 0 ठेवला आपण म्हणजे 3x + 1 is equal to 0 in equation 2 म्हणजेच काय आहे 3x is equal to -1 म्हणजेच x is equal to -1/3 in equation number 2 x ची व्हॅल्यू पुट करायची आपल्याला ठीक आहे सो हे काय आहे मग
जेव्हा x इक्वल टू 1 पुट करू आपण तेव्हा काय येईल इक्वेशन 2 8 मल्टिप्लाय बाय 1 8 minus 4 is equal to a in the bracket x च्या ठिकाणी काय पुट केलं 3 1 जा 3 plus 1 4 3 plus 1 4 प्लस इथं 1 ठेवलं तर 1 minus 1 0 आलं b ची व्हॅल्यू काय आली 0 आली so here we get 0 so 8 minus 4 is 4 is equal to a in the bracket 4 so a is equal to 4 by 4 that is 1 so a ची व्हॅल्यू काय आली 1 the constant a has become 1 I think something went wrong कुठं चुकलं तर लक्षात येत आहे का so it is correct a ची व्हॅल्यू 1 आहे so now we will find the value of b मग x ची व्हॅल्यू काय ठरवली आपण इक्वेशन 2 मध्ये आता -1/2 ठरवणार सॉरी -1/3 ठरवणार म्हणजे हे काय झालं -8/3 झालं किंवा पूर्णच लिहितो 8 into -1/3 -4 ठीक है 8 into 1/3 -1/3 -4 8 into -1/3 x ची व्हॅल्यू ठेवली -1/3 आणि -4 ला -4 as it is equal to आता बघा x च्या ठिकाणी -1/3 ठेवलं तर हे 3 3 कॅन्सल होईल x च्या ठिकाणी -1/3 ठेवलं तर 3 3 कॅन्सल होईल -1 + 1 काय झालं 0 झालं मग a किती झाला इथे 0 झालं मग शिल्लक काय राहील फक्त b इन द ब्रॅकेट -1/3 -1 मेरा सिंप्लीफाई करूंगा -8 divided by 3 -4 is equal to b in the bracket 3 LCM घ्या -1 -3 so याचा LCM घेऊन टाका इकडे 3 इथं 1 आहे -8 -12 is equal to b in the bracket -4/3 दोन्हीकडे डिनॉमिनेटर 3 आहे आपण कॅन्सल करू शकतो कारण आपण ऑलरेडी इथे LCM काढलेला आहे ठीक आहे so this will be 20 is equal to -4b so b is equal to minus किंवा माइनस साइन दोन्हीकडे कॅन्सल करू शकतो आपण b is equal to 20 divided by 4 4 पंचे 20 so b ची व्हॅल्यू काय आली 5 therefore ठीक आहे b is equal to काय आलं मग आता काय करणार आपण a आणि b ची व्हॅल्यू ठेवून टाकू put a and b in equation number 1 तेव्हा आपलं काय आहे पार्शियल फ्रॅक्शनचा न्यूमेरिकल कंप्लीटली रिझॉल्व होईल 8x - 4 डिवाइडेड बाय पाहिजे तर 3x स्क्वेअर -2x - 1 त्याचेच फॅक्टर आहेत जे की आपण इथं x - 1 आणि 3x + 1 काढलेले आहेत इज इक्वल टू किंवा तुम्ही x - 1 डिनॉमिनेटर मध्ये इथे डिनॉमिनेटर मध्ये x - 1 आणि 3x + 1 दिले तरी चालेल बोथ आर करेक्ट कारण याचेच फॅक्टर ते आहे ठीक आहे a ची व्हॅल्यू काय काढली आपण 1 डिवाइडेड बाय x - 1 आणि b ची व्हॅल्यू काढली 5 डिवाइडेड बाय 3x plus 1 this is the final answer now we can write it down आज आपण 3 सबस्टिट्यूशन मेथडचे पाहिले आणि एक नॉर्मल फर्स्ट केसचा पाहिला अर्थात 4ही फर्स्ट केसचेच आहेत पण पहिले 3 जे होते ते सबस्टिट्यूशन मेथडने होते now we can write down